नमस्कार मित्रांनो, रेबल स्टार फार्म मध्ये तुमचं परत एकदा स्वागत आहे। तर तुम्ही खूप छान प्रतिसाद दिला तर मागच्या 2-4 व्हिडिओला, त्याच्यामुळे तुमचे खूप खूप आभार। तर आजचा विषय असा आहे की बघा, ज्यावेळेस आपल्या फार्मवरती, आता माझ्या फार्मवरती 4, 6, 8 शेळ्या आहेत, त्यावेळेस मला संगोपनाला जास्त त्रास होत नाही। म्हणजे कसं, शेळी 12 महिन्यातून कधीही जरी वेली, कधीही जरी पिल्ले दिली, कधी गाब राहिली, तरी पण मी त्याचं संगोपन चांगलं करू शकतो। कधीही ग्राय वॉटर पाजू शकतो, एखादी शेळी खुराकावर आली तर कधीही खुराक देऊ शकतो, 1-2-4 बोकड असतील तर त्याला लिव्हर टॉनिक पण देऊ शकतो। ह्या सर्व गोष्टी व्यवस्थित होऊन जातात फार्मवरती। आपलं हत्यारानं कट करून वैरण पण टाकतो। आता एवढ्या शेळ्याला मी, तुम्ही तर बघितलेला, आपण मेथी घास वगैरे आपल्याला हत्यारानं कट करून टाकत असतो मी, त्याच्यामुळे काय मला त्रास होत नाही। सकाळी 1-2 तास, संध्याकाळी 1-2 तास, तेवढीच आपली बेजारी आहे। बेजारी पण काय होतच नाही सध्याच्या पोझिशनला। पण ज्यावेळेस आपला फार्म 25-20+ ज्यावेळेस मदर स्टॉक होतो, शेळ्या जेवढ्या होतात, पिल्ले सोडून जेव्हा 20 होतात, त्यावेळेस आपल्या शेळ्या खूप म्हणजे जास्त अडचणी येणार आपल्या शेळीपालनामध्ये। किंवा होतं काय, एखादी शेळी आज, आता समजा एखादी शेळी आज गाभा जाते, एखादी शेळी आज वेते, एखाद्या शेळीचं पिल्लू खोराकावर येते, एखाद्या शेळीला दूधच फुटत नाही, एखाद्या शेळीला जास्त दूध असते, आपल्याला ते दूध काढणं होत नाही, त्याच्यामुळे त्याला काहीतरी मस्टाटीस वगैरे होऊन बसते त्या शेळीला। एखादी शेळी दुसरी गाभण शेळीला मारत हिंडते, मग एखादा बोकड आपल्या खांडामध्ये सुटला केला तर परेशान करत असतो शेळ्यांना संध्याकाळी वगैरे। अशा गोष्टी जर आपल्या फार्ममध्ये होत राहिल्या तर मग 20-25 शेळ्या असल्या तर क्वालिटी मेंटेन राखली जाते। म्हणजे कसं आहे, होते का प्रॉब्लेम, शेळ्या पिल्लांवरती कांती व्यवस्थित राहत नाही। म्हणजे तुम्ही जर, आता कसं बघा, मी सांगतो नियोजन, एकाच वेळी जर फार्ममध्ये जर आपल्या शेळ्या गाभ गेल्या तर होते काय, गाभण काळामध्ये 2 महिन्याच्या नंतर आपण खुराक एकदाच चालू करू शकतो त्यांना। मग कसं आहे, ज्यावेळेस मग शेळी वेते त्यावेळेस सर्व पिल्ले एकदाच पाजू शकतो, सर्व पिल्लांना एकदाच ग्राईप वॉटर, सर्व पिल्लांना एकदाच मल्टीव्हिटॅमिन, सर्व पिल्लांना एकदाच कॅल्शियम, सर्व पिल्लांना एकदाच लिव्हर टॉनिक, एकदाच खुराक, एकदाच विक्री, म्हणजे लॉट अनुसार म्हणत असतो आपण। जे की आता समजा तुमचा लॉट आला म्हणजे मे महिन्यात आला, नंतरचा लॉट आला तुमचा 31 वगैरे जानेवारीमध्ये, तर असं सांगायचं, ज्यावेळेस तुम्ही लॉटवरती काम करता त्यावेळेस कुठेतरी तुमची होणारी हैराणी कमी होते आणि पिल्लांची जी क्वालिटी आहे, पिल्लांच्या अंगावरचं तेज, कांती हे कुठेतरी टिकून राहते। पण जर समजा तुमच्या फार्ममध्ये म्हणजे असंतुलन असलं, म्हणजे कधी पण जर शेळ्या, जर पिल्ले ढिगारा, इकडे शेळ्या येतात, त्याच्यामधल्या आता 15 शेळ्यामधल्या 7-8 शेळ्या गाभण्या येतात, 7-8 शेळ्या म्हणजे दुधाच्या येतात, 1-2 शेळी अशीच आहे तशीच आहे। तर असं जर फार्ममध्ये जर होत असलं तर मग खूप जबरदस्त हैराणी। आणि कुठंतरी काय होतंय, चारा जो असतो आपला त्यावेळेस तुम्ही कट करून पण नाही टाकू शकतो, कडबाकुटीच्या सहाय्याने तुम्हाला चारा कट करून टाकावंच लागेल। मग मला काय म्हणायचंय, सहसा आपण काय करू शकतो, फार्म 2-4 शेळ्या कमी ठेवा, पण फार्म हायटेक जर तुम्ही केला तर काय होते, 3-4 महिन्यातून एकदा जर तुम्ही हायटेक फार्म असल्यामुळे लेंड्या वगैरे खाली काढून ठेवू शकता आणि नंतर ते एकदा स्टोअर करून तुम्ही किंवा आपल्या रानामध्ये टाकू शकता, त्याच्यामुळे काय अडचण होत नाही। पण जर कसं आहे, आता माझ्या शेळ्या आहेत, आता सध्याला मला काहीच अडचण होत नाही। ज्यावेळेस माझ्या शेळ्या 20 होतात त्यावेळेस पर्यायाने मला हायटेक फार्म बांधावाच लागेल माझ्या। म्हणजे पावसाळ्यात तर तुम्ही अजिबात रानात गेलंच नाही पाहिजे, तितका समजा मुरघास असो किंवा आपल्या कडबा, आता कडबा जो आहे आपला, पावसाळ्यात कडबा कुट्टी वगैरे करायचे, करतच बसायचं। संध्याकाळी म्हणजे कसं, आता समजा ह्याच दिवसामध्ये, उन्हाळ्याच्या दिवसामध्ये पूर्ण स्टोअर करून ठेवायचं, ते गोडांमध्ये ठेवा, किंवा आपण जसं आता साध्या पद्धतीने पोते भरून जर ठेवलेलं आहे तसं ठेवून द्यायचं पोते पूर्ण। आणि हा फार्म चालवण्यासाठी सुक्या वैरणची आपल्या शेळ्यांना सवय लावा। सुक्या वैरणची जर सवय असली तर शेळ्यांच्या तब्येती खराब होत नाही जास्त प्रमाणामध्ये। आपल्याला आता हिरव्या वैरणी जबरदस्त म्हणजे पाहिजेच बरं का, कारण की हिरव्या वैरणीवर पण शेळीपालन होत नाही आणि नुसतं सुक्या वैरणीवर पण शेळीपालन होत नाही, दोन्ही पण लागते। पण कसं आहे, जास्तीत जास्त सुक्या वैरणीवर चालते, कारण शेळीचं तग धरून राहते शेळी, हे सांगायचं। प्रतिकारशक्ती चांगली राहते, वेट गेन चांगलं होत असतं, मला हे सांगायचं। मग कसं आहे, थोडंसं एखाद्या नोकरीचा गडी जरी तुम्ही ठेवला तरी काहीच अडचण होत नाही तुम्हाला। जर 25+ जर शेळ्या असतील, जाऊ द्या, 10 शेळ्यांचं उत्पन्न आहे ना वार्षिक, जाऊ द्या त्याला, 20 शेळ्यांचं उत्पन्न तर तुम्हाला यायला ना त्याच्यातून। मग तुम्ही करू शकता, तुम्ही 20 शेळ्याचं संगोपन पण तुम्ही एकटं करू शकता। तर होते काय, प्रचंड बेजारी होती तुमची, दिवसभर इतकं काम, म्हणजे अक्षरशः तुम्हाला रात्री सुद्धा 8-9 वाजतील काम करायला, म्हणजे 12 तास तुम्हाला दिवस पुरणार नाही, एवढं शेळीपालनामध्ये काम करावं लागेल तुम्हाला। जर पिल्लांना सांभाळण्यासाठी जर एखादी माणूस असला तुमचा तर सहसा काही होत नाही, किंवा जर नोकरीचा गडी असला त्याच्याकडे पूर्ण आपण जर वैरणीचं जर एक पार्ट जर सोपवला तर कसं आहे, तुम्ही जर इथं प्रॉपर लक्ष देऊ शकता। हे बघा, सकाळी 4 तास, नंतर संध्याकाळचे 4 तास, तर एवढं जरी काम जर आपल्या फार्मवरती जर केलं, 20-25 शेळ्या जर प्लस 2 बोकडी 1 बोकड जे काही तुमचं असेल ते, तर 100% आपण शेळीपालन करू शकतो। फक्त नियोजन तुमचं व्यवस्थित असलं पाहिजे, लॉटवरती काम करत चला। कारण की मी तर असंच करणार आहे आता, कारण की बघा,
ज्यावेळेस माझा फार्म हायटेक होईल त्यावेळेस मला असं म्हणजे मी असं जे सध्याचं नियोजन चालू आहे टोपल्यात वगैरे गोळी ठेवणं हे आतापर्यंत चालते. नंतरच्या वेळेस मला मोठ्या गव्हाणी बनवून घ्याव्या लागतील, पाण्याची 24 तास सोय करावी लागेल मला. कुठंतरी टोपल्यात पाणी ठेवू शकतो का आपण? नाही. जर टोपल्यात असं जर पाणी जर ठेवत असलो तर 1 तास तर आपल्याला शेळ्याला पाणी पाजवायलाच लागून जाईल. तर ह्या गोष्टी जर आपल्या फार्ममध्ये होत असल्या तर मग फार्म काय म्हणजे चुकीच्या दिशेने जाणार आहे ना तो फार्म. शेळ्याच्या तब्येती थोड्या शेळ्या सांभाळा. बरेच जण काय करतात, वैरण असते 10 शेळ्याची आपल्याकडे आणि सांभाळतात 15 शेळ्या. म्हणजे 10 शेळ्यांची वैरण तुम्ही 15 शेळ्याला टाकताय. मग ते कुठंतरी तुम्हाला तरी स्वतःला तरी पडते का ते? मग त्याच्या शेळीचं व्यवस्थित पोट भरत नाही आणि दुसऱ्याच नवीन काहीतरी अडचणी होणार, त्याला दूध फुटणार नाही किंवा बऱ्याच गोष्टी आपल्या फार्ममध्ये विसरून जातो आपण. कंटाळवानं वाटतंय ते. आता एखादी पिल्लू आहे कुठेतरी त्याला आज ग्राय पॉटर पाजायचंय तर पाजू शकत नाही आपण. कुणाला दुसऱ्याच कामात असतो. आज हे काम झालं नाही, उद्या ते होत नाही, परवा दिवशी दुसरीच कोणती तरी गोष्ट इग्नोर होते. कारण दुसरी गोष्ट आता रोगराई आली आपल्या फार्मवरती. तर आता रोज कॅल्शियम नुसतं आपल्याला शेळ्यांना 10 शेळ्यांना कॅल्शियम पाजण्यासाठीच आपल्याला 5-10-15 मिनिट वेळ लागत असतो. मग तुम्ही सकाळी 5ला उठून संध्याकाळी 7-8 वाजेपर्यंत काम करणार का 20+ शेळ्यांमध्ये? शक्य गोष्ट नाही आहे ती. मग होतंय काय, जर तुम्ही करत असलास काम अंगावर घेऊन जर तुम्ही करत असाल तर होतंय काय, आता तुम्ही 20 वयापासून 35 पर्यंत तुम्ही कष्ट करणार, पैसा कमवणार शेळीपालनातून आणि नंतर त्या शरीराला नीट करण्यासाठी तुम्ही तो जमवलेला पैसा दवाखान्याला देणार. अशा पण गोष्टी करत जाऊ नका. ठेवा एखादा, जर तुमचं जर प्रोजेक्ट जर बिझनेस मॉडेल जर असेल, ठेवा एखादा जोड बांधून, ठेवा एखादा नोकरीचा गडी. आता कसं आहे ते बऱ्याच जणांचं म्हणणं आहे की टिकत नाहीत किंवा व्यवस्थित राहत नाहीत कारण त्यांच्या विश्वासावर फार्म चालत नाही. हे बघा, स्वतः प्रॉपर लक्ष द्या. फक्त तुम्ही स्वतः जोपर्यंत करणार नाही तोपर्यंत तुम्हाला पण त्याची जाणीव पण राहणार नाही आणि मनावर तसं उत्पन्न पण भेटणार नाही आणि भेटलेल्या उत्पन्नाची व्हॅल्यू पण राहणार नाही तुम्हाला. सांगायचा हाच उद्देश आहे की शेळीपालनामध्ये नियोजनबद्ध वागा. आणि पहिल्याच आता पारंपरिक शेळीपालनाचा विषय सोडा, आतापर्यंत जे शेळीपालन झालं ते पारंपरिक पद्धतीचं वेगळं होतं. ते म्हणजे कसं उदरनिर्वाहासाठी होतं. आता आपण बिझनेस मॉडेल होते, आपल्या मोठे मोठे जे काही आपले स्वप्न आहेत ते पूर्ण करण्यासाठी करतोय. मग आता आपल्याला नियोजन करणं गरजेचं आहे शेळीपालनामध्ये. ह्या पारंपरिक शेळीपालनाला आधुनिकतेची जोड देणं गरजेचं आहे म्हणजे आहेच. तर ही जोड आता मी माझ्या शेळ्या कसं वाढवतो का नाही तर तुम्हाला समजत आहेच. कारण तुम्ही चॅनल सबस्क्राईब पण करून घेत चला. कारण चॅनल सबस्क्राईब करून घेतल्यानंतर मागची पुढची व्हिडिओ तुम्हाला भेटत जातात. आणि ज्यावेळेस आपल्या सबस्क्रायबर 1000 होतील, 1K होतील, त्यावेळेस आपण नंबर पण देऊ आणि व्हॉट्सअपवरती तुमच्या सर्व प्रॉब्लेमचं म्हणजे लहान लहान, मी काय खूप मोठा किंवा डॉक्टर वगैरे नाही, पण माझ्यामुळे जर एखाद्या फार्मवरलं पिल्लू जर जे की रुंगून पडलेला, एखादी शेळी चारा खात नाही, जर तिला जर थोडासा रिझल्ट आला, एखादी पिल्लू जर माझ्यामुळे मी सांगितलेल्या एखाद्या औषधामुळे जर उड्या जर मारत असेल, बस झालं, मला तेवढंच पाहिजे, दुसरं काहीच नाही. माझ्यासाठी 1000 जरी सबस्क्रायबर झाले तरी खूप, माझ्यासाठी 1 लाख सबस्क्रायबर झाल्याचे बरोबर आहे. त्याच्यामुळे सबस्क्राईब तेवढं चॅनलला करून घेत चला आणि व्हिडिओला लाईक करत चला, शेअर करत चला. तर काही अडचणी असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा, आपण त्याच्यावरती प्रॉपर व्हिडिओ बनवत चलू. मी कमेंट आता देतच असतो. तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय भारत.